आमचं जे लग्न झालंय ते खरं तर माझ्या बाबांच्या पुढाकारामुळे झालंय. माझे बाबा म्हणायचे नाही नाही तो मुलगा खूप चांगला आहे आणि तू जर नाही म्हणत असेल ना तर मी तुझ्या फोनवरून त्याला आय लव्ह यूचा मेसेज पाठवतो. माझा त्याला कुठल्या तरी तू तिथे मी मधला मंगळसूत्र टिकली लांब वेणी असा एक फोटो त्याला गेला होता. सो बेसिकली तिथेच फसलं सगळं. त्याला माझ्यातलं काय आवडलंय त्याने मला अजूनही सांगितलेलं नाही. लग्नाच्या 10 वर्षानंतर सांगितलेलं पण तिला आवडतं सारखं रिपीट करून गेलं. पण मृणालच्या आईकडे अशी कधी तक्रार करण्याची वेळ आली आहे नीरजला? ऍक्च्युली उलट त्याच माझ्याकडे करतात. म्हटलं हो ती माझं काहीच ऐकत नाही. तुम्हाला गोड गैरसमज आहे. तू आता छान बोलणारे मला म्हणाला होतास. नीरजला मृणालची न आवडणारी सवय अशा खूप आहे. ती पण देऊ का तुलाच द्यायला? रुटीन फॉलो अरे न बापरे मग करणं. आता 3 झाल्या. इंडियामध्ये ती सगळी प्रोसेस वेगळी आहे, प्रेग्नन्सी आणि हे सगळं. तिथे तू कसं ते मॅनेज केलं आणि कसं ते माझ्यासाठी तो खरंच खूप अवघड काळ होता. सो ते मी खूप शिकले त्या काळात. पण त्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि तो उत्तम कुक आहे. त्यामुळे त्यांनी मला सगळे पदार्थ जे माझ्या सगळ्या इच्छा होत्या त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केल्या. अगदी पाणीपुरीपासून गुळ पापडीपासून सगळं काही. आणि लोचाचं म्हणजे ना काय झालं, माझ्या बाबांनी ना तो मिलिटरी बँड आणला होता. छान रेडी होऊन येतात आणि त्यांचा खूप छान सेटअप असतो, सगळं असतं. पण आफ्टर पण त्यांनी ना जनगण मन वाजवलं लग्नात आणि सगळे जे नाचत होते ना ते उभे राहिले. माझी एक हे मन बावरे सिरियल संपली 2020 ते 2004. खरं तर आमचा हा 4 वर्षांचाच खरा संसार आहे. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. लव गेम लोचाच्या आजच्या एपिसोडमध्ये असं एक सेलिब्रिटी कपल आपल्यासोबत आहे ज्यांच्या लग्नाला खरं तर 10 वर्ष झाली आहेत आणि आज आपण त्यांना भेटणार आहोत. खरं तर वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने आपण त्यांचे इंटरव्ह्यू पाहिले देखील आहेत, त्यांच्याशी भरपूर गप्पा मारल्या आहेत. पण या शोमध्ये ते पहिल्यांदाच येत आहेत. दोघांचं स्वागत करूया. मृणाल आणि नीरज, खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. बरं, आज खास गोष्ट अशी आहे की आम्ही त्यांच्याच कॅफेमध्ये आलो आहे आणि खूप सुंदर कॅफे आहे मृणाल खरं तर. आणि आपलं जेव्हा ह्याच्या आधी बोलणं झालेलं तुमचं स्वप्न होतं हे, असं मला वाटतं. बरं, सुरुवात आपली अशी आपण लव्हपासून करायची आणि बऱ्याच वेळेला ना असं होतं, आता तुझ्या मालिकेतही आपण बघतोय की ती लव्ह स्टोरी प्रेक्षकांना खूप आवडते आणि खूप काही गोष्ट रिलेट करतात काही जण. तुझं असं काय आहे की तू नीरजमध्ये पाहिलं आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे अरेंज मॅरेजची गोष्ट आहे, सो हे कुठे लव्ह मॅरेज नाही आहे. तर कशी झाली पहिले भेट आणि कसं किती भेटीनंतर तुम्ही ठरवलं की आता लग्न करायचं? खरं तर नीरज मला हा आमच्या लग्नानंतर जास्त कळत गेला. कारण सगळ्यांना माहिती आहे अरेंज मॅरेजमध्ये आधी तर फोटो पाहिला जातो आणि आमचं टिपिकल कांदे पोहे स्टाईल लग्न झालेलं आहे. त्यामुळे तो घरी आला होता वेळात वेळ काढून आमच्याकडे आला आणि मग काय नाही, आम्ही एकमेकांशी तेव्हा बोलू शकलो नाही. मी त्याला म्हणाले होते की चल आपण बाहेर जाऊ बोलूया, पण समाव त्याच्याकडे तेव्हा इंडियन रुपीज नव्हते. त्यामुळे तो मला म्हणाला की आपण घरातच बोलूया थोडं. आणि मग घरात कसं आपले बाकीचे जे नातेवाईक असतात ते किती वेळ झाला अजून का नाही असं. सो आम्ही हार्डली 5 मिनिटं वगैरे बोललो असू. पण मग नंतर आम्ही नंबर एक्सचेंज पण सुरुवात मीच केली होती. नंबर एक्सचेंज केले आणि मग आम्ही बोलायला सुरुवात केली आणि एक 6 महिन्याच्या गॅप नंतर मग आमचं लग्न ठरलं आणि त्याच्या पुढच्या 6 महिन्यांनी आमचं लग्न झालं. सो असा आमचा तो लग्नाचा प्रवास आहे. पण मुळात जरी तो अमेरिकेत राहणारा असला आणि कसाही, तरी मला असं वाटलं की तो खूप समजूतदार मुलगा आहे. त्याची खूप छान स्वप्न होती आणि त्याला मला सपोर्ट करण्याची इच्छा मला दिसली त्या सगळ्यात या 6 महिन्याच्या प्रवासात. मी सांगते पहिल्या 5 मिनिटातलं नाही. सो मग आमचं असं म्युच्युअली असं ठरलं की आता आपण लग्न करूया. त्याला माझ्यातलं काय आवडलंय त्याने मला अजूनही सांगितलेलं नाही. लग्नाच्या 10 वर्षानंतर सांगितलेलं पण तिला आवडतं सारखं रिपीट करून गेलं ते. नाही असं काही नाही. पण हो, मला तो आवडला पाहता क्षणीच, पण समजून घ्यायला 6 महिन्याचा वेळ घेतला. पण नीरजला माहिती होतं की ती अभिनय क्षेत्रातली आहे, कारण अर्थात कांदे पोह्यांचा कार्यक्रम झाला त्याच्यामुळे प्रॉपर आपला बायोडाटा येतो. तसं तिचा बायोडाटा तुझ्याकडे आला असेल. काय फर्स्ट इम्प्रेशन होतं तुझं तिच्या बाबतीतलं? फर्स्ट इम्प्रेशन असंच होतं की कसं होईल पुढे आमचं, कारण का तिचं करिअर ऑफकोर्स इंडियामध्ये होतं आणि मी तिकडे अमेरिकेत होतो तेव्हा. सो असं माझं काही प्लॅन नव्हतं की पुढे भारतात जायचं आहे किंवा काय करायचं आहे. सो मेन प्रश्न तर तोच होता की कसं होईल आमचं पुढे. पण ती आवडली होती मला पहिल्याच भेटीत आणि आम्ही बोलायला लागलो. नंतर हळूहळू तिचा स्वभाव पण कळायला लागला. सो मग ते झालं लग्न आमचं. म्हणजे मला कधी कधी वाटतं की आता त्याला असं झालं असेल, अरे आता आपण एक 7-8 महिने बोलतोय, आता नाही कसं म्हणायचं, आता नाईलाजाने करावंच लागेल लग्न. असं काहीच नाही.
जर का आवडलीच नसती तर एवढं बोललोच नसतं ना, पुढे झालंच नसतं. ओके. पण जे काय ते पहिल्या 6 महिन्यात घडलं, भेटीगाठी वगैरे झाल्या, हे सगळं पहिल्या 6 महिन्यात झालं आणि मग तुम्ही ठरवलं. हो. पण घरच्यांच्या अशा काय अपेक्षा होत्या आणि कोणा थ्रू आलेलं हे स्थळ होतं मुळात? घोड नदीकर म्हणून एक काका होते आमच्या ओळखीचे. अच्छा. आमच्या दोन्ही फॅमिलीजचे मधले. तर त्यांनी मला आधी याचा फोटो पाठवला होता. तर त्याचं ते जे कॉन्व्होकेशन वगैरे जे झालं होतं, सुटाबुटातला एक फोटो त्याचा मला आला होता. तोही फनीच होता फॉर मी. आणि माझा त्याला कुठल्या तरी तू तिथे मी मधला मंगळसूत्र, टिकली, लांब वेणी असा एक फोटो त्याला गेला होता. सो बेसिकली तिथेच फसलं सगळं. मग आम्हाला तरी सुद्धा म्हटलं ठीक आहे चल बघूयात कसा आहे मुलगा काय कारण ते काका म्हणत होते की खूप चांगला मुलगा आहे आणि खूप छान फॅमिली आहे ऑफकोर्स. तर मग म्हटलं ठीक आहे. माझ्या बाबांनी पुढाकार घेतला. आमचं जे लग्न झालंय ते खरं तर माझ्या बाबांच्या पुढाकारामुळे झालंय. म्हणजे मी आधी पण म्हणजे एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की सुरुवातीला मला असं झालं होतं की मी अमेरिकेत काय करणार, माझं करिअर सगळं इंडियात आहे आणि मुलगा अमेरिकेचा आहे तर त्याच्या अपेक्षांमध्ये मी पूर्ण बसतेय का, कारण मी कम्प्लीट इंडियनाइज्ड अशी घरगुती मुलगी आहे. तर माझे बाबा म्हणायचं नाही नाही तो मुलगा खूप चांगला आहे आणि तू जर नाही म्हणत असेल ना तर मी तुझ्या फोनवरून त्याला आय लव्ह यूचं मेसेज पाठवतो पण तू त्याच्याशीच लग्न कर, मला माहिती आहे तो मुलगा खूप छान आहे. वाव. सो मग असं करत त्यांच्या इनिशिएटिव्हनी मी याला हाय हॅलो असं पाठवलं. मग असं कुठेतरी आमच्या मेसेजेसना सुरुवात झाली, कारण एकदा भेटून गेल्यानंतर आमचं परत काहीच बोलणं झालंच नाही सुरू. मग एक 3-4 महिन्यांनी बाबांमुळे मी त्याला एक मेसेज केला, त्याचा लगेचच मला रिप्लायही आला ओके. आणि मग असं मेसेजेसमधून आम्ही बोलायला लागलो. आणि मग 6 महिन्यांनी माझा एक कार्यक्रम होता एलेला अच्छा. BMMचा. तर तिथे तो लकीली मला भेटायला आला, कारण मी तुला सांगते तोपर्यंत माझ्याकडे पासपोर्टही नव्हता. बापरे. हां, तर मग तो भेटेल म्हणून मी त्या कार्यक्रमाला हो म्हणाले आणि तातडीने पासपोर्ट केला. सो मग आम्ही तिथे भेटलो आणि मग आम्ही ठरवलं, मग आपापल्या घरी कळवलं की ओके. आम्ही लग्न करू. पण मला ह्या सगळ्यात जाणवतं की पुढाकार तुझ्याकडनं, मेसेज करण्याच्या बाबतीत, विचारण्याच्या बाबतीत तुझ्याकडनं की त्याच्याकडनं? पुढाकार माझ्याचकडनं, पण तयार तर तो होता. फक्त तेच होतं की करिअर आमचे वेगवेगळे असल्यामुळे कुठे भेटणार आम्ही मध्ये असं. पण मग तुला असं तिचा जेव्हा पहिला फोटो ती म्हणाली की तू तिथे मी मालिकेतला बघितला होता, सो तू असं रिसर्च केला का मग की बापरे ही अशीच दिसते का काही वेगळं आहे असं? रिसर्च केला होता ना. हो, आय गेस तिचे फोटो पण मागितले होते ना नॉर्मल. नाही ती म्हणते की तो जो मंगळसूत्र आणि ती, तर त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे, मग तुला वाटलं का की अशीच मुलगी कशी असेल? नाही, ते तर माहिती होतं की सिरियल मधलाच फोटो आहे, कारण का अच्छा, तुला थोडंफार माहिती होतं की तू सिरियल मधला फोटो पाठवलाय? हा, ठीक आहे, पण तो मला हे म्हणाला होता की तुझा साधा फोटो नाहीये का कुठला, कारण मला कळत नाहीये तू कशी दिसतेस, ही वेणी मंगळसूत्र आणि मग मला ते कळत नाहीये. म्हणून त्याने साधा फोटो मागवला होता. तर तो आम्ही त्याला पाठवला. पण मग ही जी आता लव्ह स्टोरी सुरू झाली त्याच्यानंतर 6 महिन्यांनी अर्थात तुम्ही घरी सांगितलं, घरच्यांना दोघांच्याही ऑलरेडी म्हणजे अर्थात तुझ्या बाबांचा पुढाकार होता म्हणजे तुझ्या फॅमिलीकडनं तर होतंच, नीरजच्या फॅमिलीकडनं काय असं अपेक्षा होत्या किंवा काय एकंदरीत बोलणं होतं? मला आठवतं की आई आल्या होत्या घरी आधी, आई निशिता, आणि त्यांच्याकडनं कधीच मला असं काही की नाही असं वगैरे वाटलंच नाही. ते मला कायमच खुश वाटले. आणि जेव्हाही ते मला भेटले ते मला की मला असं वाटलं, खूप पॉझिटिव्ह वाटलं की नाही ते खुश आहेत, त्यांना काही आक्षेप नाहीये, माझ्या करिअरबद्दल काही आक्षेप नाहीये किंवा कारण ते बघत होते माझ्या मालिका, मला घरून कळलं होतं की तू तिथे मी त्यांनी पाहिली होती माझी सिरियल. सो तशी त्यांना कल्पना होती, पण मग त्याच्याचसाठी सगळे थांबले होते. आणि तो खूप लोकेशन वाईजही लांब होता आणि निर्णय द्यायलाही त्याच्याकडून जरा वेळच लागला. पण मग कांदे पोहे झाल्यानंतर ती पहिली भेट झाली तुमची, त्याच्यानंतर कट्टू कधी भेटलात तुम्ही? त्याच्यानंतर आम्ही भेटलोच नाही, आम्ही डायरेक्ट 6 महिन्यांनी एलेला तू भेटलो. डायरेक्ट गेलेला भेटलीस तेव्हा? हो. मध्ये मग आम्ही स्काईपवर बोलायचो की मेसेजेसवर बोलायचो आणि आमच्या वेळा होत्या, मग संध्याकाळची कुठली तरी एक वेळ कॉमन साधून आम्ही बोलायचो. सो आम्ही फोनवरच, आता मी तुला खरं सांगू का 10 वर्ष लग्नाला झाली आहे, पण त्यातली 7 वर्ष आम्ही फोनवरच घालवली आहेत. हो. आणि जेव्हा मी इथली माझी एक हे मन बावरे सिरियल संपली 2020 ते 2004, खरं तर आमचा हा 4 वर्षांचाच खरा संसार आहे, कारण तेव्हा आम्ही एकत्र राहिलो असं. पण आम्ही फोनवर इतके बोललो की हल्ली आम्ही व्हॉट्सअपवरच बोलतो, हॉलमधून बेडरूममध्ये काय करतेस. आम्हाला जरा जुने नॉस्टॅल्जिया होतं मग. त्याची सवय झाली असं तुम्हाला म्हणा. पण तू घरी आईला किंवा बहिणीला किंवा घरातल्या कोणालाच तुला असं कन्व्हिन्स नाही करावं लागलं मृणालसाठी? ते ऑलरेडी रेडी होत्या? कधीच नाही असं. त्यांना तर आवडलीच होती मृणाल, कारण का ते आधी भेटून आले होते तिला आणि तिचा स्वभाव आवडला होता आणि छान मनमिळावू आहेच आहे, ती सगळ्यांना माहितीच आहे.
सो असं कन्व्हिन्स तर मला नाहीच करायला लागलं. नाहीच करावं. त्यालाच आम्हाला करायला लागलं. पण मला जेवढं माहिती आहे नीरज, मृणालचा ना एक वेगळी साईड आहे जी कदाचित तुमच्या प्रेक्षकांना माहित नाही, तिच्या जवळच्या लोकांना माहिती आहे की ती तेवढीच फनी देखील आहे. म्हणजे आताही ती तुझ्याशी बोलताना बऱ्याच तुला काही ना काहीतरी गमती शमतीने बोलते. पण हा मृणालचा स्वभाव तुला पहिल्या ह्याच्यात अशी वाटलेली का की थोडीशी सिरियस आहे किंवा अशी आहे, आणि नंतर हळूहळू स्वभाव कळत गेला असं? हा, ती जशी आम्ही भेटायला लागलो आणि बोलायला लागलो तसं तिचा फनीनेस तो आलाच बाहेर लगेच. म्हणजे हो, फनीच आहे ना सगळं. म्हणजे आणि मी तुला सांगू का, जर हा आणि मी घरात असू, जर मी बोलले नाही ना तर आमच्या घरात कुणीच बोलत नाही. बापरे. म्हणजे आता तरी आमच्या आयुष्यात मुलगी आली आहे म्हणून ती आणि मी तरी खूप बडबड बडबड करतो. अदरवाईज पिन ड्रॉप सायलन्स असतो. तर नीरज खूपच शांत आणि समजूतदार आहे आणि घरातल्या मला सगळ्यांनी हेच समजावलं की तो खूप समजूतदार आहे, तो खूप शांत आहे आणि त्याला बोलतं करण्याची जबाबदारी तुझी आहे. बापरे. म्हणून मला त्यांनी पसंत केलं खरं. थोडी ती सक्सेसफुल झाली आणि त्याच्यात 1% आहे गे. ओके. पण आता जसं तुझं प्रोफेशन त्याला पहिल्यापासून माहिती होतं, तुला त्याच्याबद्दल आवडलेली अशी गोष्ट किंवा तो आता एवढा लॉंग डिस्टन्स राहणार आहे, त्याचं प्रोफेशन तेच आहे, तेव्हा असं काही बोलणं झालेलं की तो नंतर इंडियात येणार आहे किंवा तो नंतर काहीतरी वेगळं प्रोफेशन निवडेल, असं काहीतरी झालेलं तुमचं? तो मला म्हणाला होता की कधी ना कधी मला इंडियात यायचंच आहे, मी इथे परमनंटली राहणार नाही. आणि त्यामुळे पण आमच्या तशा चर्चा व्हायच्या, पण आमचं असं ठरलेलं नव्हतं की नेमकं कधी यायचं इंडियात परत असं. पण आता मध्यंतरी जेव्हा तुम्ही अमेरिकेला होतात तेव्हा तू बराच गॅप घेतला आणि आता त्या गॅप नंतर तू पुन्हा खूप छान सुरुवात केलीस. पण तो जाण्याचा निर्णय मृणाल किती कठीण होता तुझ्यासाठी? कठीण माझा यासाठी होता, पहिले तर आम्ही खूप लांब राहिलो 6 वर्ष. त्यामुळे आम्हाला असं झालं होतं की अरे आपण कधी भेटणार, एकत्र कधी राहायला लागणार. 2020मध्ये खरं तर असं सॅड आहे थोडं, पण माझे बाबा गेले आणि आय थॉट की आता ती वेळ आहे की आता मी जाते तिकडेच. मी इथे कम्फर्टेबल पण नव्हते आणि माझं कामही संपलं होतं. सो मला असं वाटलं की मी आता नीरज बरोबरच राहते, हीच ती वेळ. आणि खूप वर्ष झाली, आता 6 वर्ष झाली, म्हणजे अगदीच नाही पण आम्ही ऑन अँड ऑफ असे भेटत होतो. सो मग मी गेले आणि मला वाटतं तो योग्य निर्णय होता आणि ती योग्य वेळही होती. सो त्या 4 वर्षात मग आमच्या आयुष्यात आम्ही एकमेकांना आणखी समजून घेऊ शकलो आणि खूप निर्णय आम्ही आमच्या आयुष्यातले महत्त्वाचे त्या 4 वर्षात घेतलेत असं मला वाटतं. जो त्यातला एक महत्त्वाचा निर्णय इथे परत येण्याचा होता. सो छान, आम्हाला असं वाटतं की तोही आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तिथून इथे परत येण्याचा. आणि आता आम्ही फुल टाईम एकत्र असतो, म्हणजे आम्ही असं एकमेकांना म्हणतो की जरा जाऊन ये बाहेर. सो येस. पण नीरज जेव्हा ही अमेरिकेला येणार होती तर तेव्हा अर्थात तुमचं काही ठरलं नव्हतं की कधी येणार किंवा कधी इंडियात परत येणार. तुला असं वाटतं की तिचं पॅशन खूप महत्त्वाचं होतं तिच्यासाठी, मालिका, अभिनय हे तिचं आणि कंटिन्यूस खूप छान चालू होतं, टचवूड. तो निर्णय तिच्यासाठी खूप टफ होता. सो तुमचं काय नेमकं बोलणं झालं की तिने इथे यावं नाही यावं, तुझं त्यावर काय मत होतं? सी, बॅक ऑफ द माइंड आमच्या दोघांच्या असं होतंच की परत यायचंच आहे, फक्त कधी यायचं आणि पुढे जाऊन काय करायचं हा काहीच प्लॅन फिक्स नव्हता. सो जसं ती म्हणाली, ती तिकडे आल्यावर आमचे बरेच डिस्कशन झाले आणि मग बोलण्यातून आम्ही काही निर्णय घेतले. सो ते खूप हेल्पफुल झालं ॲक्च्युली. ती तिकडे आली तेव्हा आणि तो ब्रेक पण तिला मिळाला जो आम्हाला हवा पण होता, एकत्र राहायला पण हवं होतं. आणि मग त्याच्यातून आम्हाला पुढे थोडंफार क्लिअर झालं की काय करू शकतो आपण, कसं करू शकतो. सो त्या गोष्टी घडल्या तेव्हा ॲक्च्युली. आणि माझ्या मते नुरवी हा सगळ्या तुमच्या आयुष्यातला खूप मोठा हे होता, निर्णय होता. आणि तुम्ही अमेरिकेला असताना आम्ही फक्त फोटोज बघत होतो तेव्हा, की म्हणजे माझ्या मते पहिला फोटो तो नीरज आणि तिचा पोस्ट केलेला का मला असं एक्झॅक्ट आठवत नाही, पण त्या दोघांचा फोटो व्हायरल झाला आणि मृणालची लेक वगैरे असं झालं. पण मग तेव्हा कसं होतं, कारण आपल्या इंडियामध्ये ती सगळी प्रोसेस वेगळी आहे, प्रेग्नन्सी आणि हे सगळं. तिथे तू कसं ते मॅनेज केलं आणि कसं? ते माझ्यासाठी तो खरंच खूप अवघड काळ होता, कारण की तेव्हा एकतर कोविड होता आणि त्यामुळे विमानं बंद होती, त्यामुळे फॅमिलीतली कुठलीच व्यक्ती तिकडे येऊ शकत नव्हती. आणि नवीन देश आणि नवीन लोक, डॉक्टर्स तर कधी आपण पाहिलेले नाही आहेत. आणि तिथे असं होतं की एका वेळी एकाच व्यक्तीला अलाव करत होते, म्हणजे मी एकटीच त्यांच्याशी बोलू शके डॉक्टरांना वगैरे भेटायला. तर तो सोबत यायचा पण तो बाहेरूनच निघून जायचा, म्हणजे त्याला येऊ देत नव्हते अर्थात. सो ते मी खूप शिकले त्या काळात. पण त्यांनी माझी खूप काळजी घेतली ऑफकोर्स, आणि तो नसता तर ते म्हणजे कोणीतरी हवं असतं ना हक्काचं. आई हवी असते किंवा आजी हवी असते, तर ते सगळे रोल त्यांनी केले. आणि तो उत्तम कुक आहे, त्यामुळे त्यांनी मला सगळे पदार्थ, जे माझ्या सगळ्या इच्छा होत्या त्या सगळ्या त्यांनी पूर्ण केल्या. अगदी पाणीपुरीपासून गुळ पापडीपासून सगळं काही. आणि काही मला तशी कमतरता मग कुठली भासली नाही खरं तर. आणि त्याला तिथलं सगळं माहिती आहे, तिथल्या तर त्या गोष्टी तर तो होताच, त्यामुळे तशा
बाकीच्या ज्या टेक्निकल गोष्टी असतात त्या मला अवघड नाही गेल्या, बिकॉज तो होताच. आणि मग डिलिव्हरीच्या वेळी माझ्या आई येऊ शकल्या, सासूबाई माझ्या. सो त्यानंतर त्या होत्या काही महिन्यांनी, मग माझी आई आली. पण तो जो 9 महिन्यांचा पिरियड होता तो, पण त्यांनी मला एक आहे की बसवून नाही ठेवलं. आम्ही त्या 9 महिन्यात तर मी इतकी फिरले, एवढं मी एक्सप्लोअर केलं आणि एवढे शहर फिरले, आम्ही खूप ट्रॅव्हल केलं. सो एन्जॉय केला आम्ही तो पिरियड. पण ह्या 9 महिन्यात अर्थात तुझा जॉबही असेल तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की एक तर तिकडची लाईफ खूप वेगळी आहे, तिथे हेल्पिंग हँड फार नसतात घरातही आणि बाहेरही. सो तू कसं मॅनेज केलं? कारण हा 9 महिन्याचा काळ तिच्यासाठी चिडचिड असणार, मूड स्विंग्स असणार तिचे, तिचे डोळे तुलाच पुरवायचे. तो तर म्हणतो तुझी प्रेग्नन्सी अजूनही संपलेली नाहीये. मूड स्विंग आणि चिडचिड कॉन्स्टंट आहे. पण तू कसं मॅनेज केलं मध्ये? कारण अर्थात तुझं कामही असेल तिथे चालू आणि ही सगळी धावपळीचं आहे, तर कसं मॅनेज केलंस ते? तेव्हा लकीली पण माझं वर्क फ्रॉम होमच होतं, त्याच्यामुळे मी तिच्याबरोबर कायम होतोच. मला हार्डली आठवड्यातून एकदा वगैरे जायला लागायचं ऑफिस. बाकीचे वेळेस तर मी असायचोच तिच्यावर. आणि तिकडे कामाच्या वेळा फिक्स आहेत ॲक्च्युली. सो 9 ते 5 वाजता तुम्ही बंद करू शकता काम. सो मग पूर्ण संध्याकाळ तिच्याबरोबरच असायचो. तो पूर्ण वेळ माझ्यासोबत होता. मी त्याला म्हणायचे की तिथे की जरा जा तू, फिरून ये, आज जाऊन बघ ऑफिसला कोणी आले का. पण बिकॉज तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि IT फील्डमध्ये असल्यामुळे लॅपटॉप जिथे तिथे त्यांचं काम बरोबर. सुरू होतं, त्यामुळे तर आम्हाला खूप छान वेळ मिळू शकला. पण डोहाळे पुरवण्यामध्ये तेव्हा मृणालने असं काय स्पेसिफिक, आता ती अर्थात म्हणाली तू उत्तम कुक आहेस, काय काय डोहाळे पुरवावे लागले आणि तेव्हा म्हणजे तू म्हणाल तसं काय तिच्या आवडीनिवडी होत्या की त्या दरम्यान तुला आणखीन वेगळ्या प्रकारे कळल्या? आवडीनिवडी अशा खायच्या तर जास्त नव्हत्या. जसं ती गुळपापडी वगैरे म्हणाली, सो ते होतं मला आठवते. थोडंसं तिला फ्राईड खायचं Craving वाटायचं, क्रेविंग व्हायचं, ते होतं. आणि ती पण ॲक्च्युली उत्तम कुक आहे. सो त्या पिरियडमध्ये तिने स्वतःसाठी पण केल्या आणि मलाही खाऊ घातल्या खूप सारे. आम्ही एकमेकांची काळजी घेतली तेवढंच. आणि ते थोडंसं जिथे आम्ही राहत होतो डॅलसला, अर्विंग म्हणून, तर ते थोडं इंडियनाइज्ड आहे. भारतीय आणि आपल्या देशातली खूप लोक तिथे आहेत, तर तिथे इंडियन रेस्टॉरंट्स होते. सो पाणीपुरी वाटलं तर आम्ही तिथे खाऊ शकलो आणि घरीही आम्ही खूप केलं. आमच्या बाजूला जे राहायचे ते, तो मुलगा नाशिकचा, त्याची बायको आपल्या कर्नाटक जवळची. सो तेही आम्हाला येऊन भेटायचे. आम्ही पण तिथे घरच्या घरी छान काही ना काही खायला करायचो असं. सो छान गेला तो वेळ माझा. पण किती वर्ष तुम्ही US ला होतात मृणाल? मी तरी 4.5 वर्ष होते. 4.5 वर्ष. तर तेव्हा अशी इकडच्या गोष्टींची, कारण अर्थात आता गणपती म्हटलं ते सगळे सणवार, तर तू प्रॉपर ते सगळं फॉलो करणारी आहेस. तर त्या 4-4.5 वर्षात किती गोष्टी तू मिस केल्यास? सगळंच खूप मिस केलं मी. पण आम्ही सेलिब्रेट पण तिकडे केलं सगळं. म्हणजे त्याने घरी गणपती तयार केला होता त्याच्या हाताने मातीचा. तो आम्ही मग गणेशोत्सवात तो पेंट केला. जेव्हा माऊ झाली माझी नुरवी, तिच्याकडून पण मग दुसरा जेव्हा सण आला, ती असताना गणेशोत्सव जेव्हा आला, तेव्हा तिच्याकडनं आम्ही पेंट करून घेतलं. सो आम्ही ते दिवस छान असे घालवले. आणि तिथे तूच सांगते काय असतं, सगळेजण भेटतात एका ठिकाणी. तिथे जनरली असं होतं की सगळेजण हिंदू आपल्या धर्माचे सगळ्या लोकं वेगवेगळ्या एका ठिकाणी भेटतात. एक कॉमन गणपती बसवला जातो, सगळे मिळून त्याची आरती करतात. आणि सो तेही आम्ही केलं. त्याही ठिकाणी आम्ही भेट दिली, तेही आम्ही एन्जॉय केलं. छान मित्र झाले आमचे, छान लोकांशी आमची ओळख झाली त्या निमित्ताने. अजूनही आम्ही सगळे टचमध्ये असतो. तर येस. पण मग असं कधी आता वाटतं की एकदा जाऊन यावं तिकडचं, थोडं पुन्हा ते नॉस्टॅल्जिया, तो अनुभव, असं वाटतं? हो, कारण हा तो खूप वर्ष राहिलाय, तो 15 वर्ष. हो, मला वाटतं. तिचं नाही माहिती. नाही, मला पण वाटतं कधी कधी. पण कामामुळे आता सध्या हो, जेव्हा खूप काम असतं तेव्हा असं वाटतं अरे मी का आले. पण नाही, दोन्ही आपापल्या जागी खास आहेत खरं तर. आणि त्याच्यासाठी ऑफकोर्स तिथे त्याला जरा आरामाचं काम होतं त्याचं. आणि कामाच्या ठरलेल्या वेळा होत्या. आता त्याने हा बिझनेस सुरू केला आहे आणि आता तो मला मग कधी कधी म्हणतो अरे मला वाटलं तर मी जाईनही. पण हा जो बिझनेस आहे हे नीरजचं स्वप्न होतं. म्हणजे अर्थात IT असलं आणि इंजिनिअरिंग असताना असं काहीतरी वेगळं स्वप्न, हे लहानपणापासून नीरज तुझं स्वप्न होतं का? एक्झॅक्ट कधी वाटलं की आपण स्वतःचा बिझनेस स्टार्ट करावा? नाही, लहानपणापासून असं काही नाही. पण जेव्हा मी अमेरिकेत शिक्षण घेत होतो तेव्हा मी एका कॅफेत जॉब करत होतो ॲक्च्युली. सो तिथे युनिव्हर्सिटीत तुम्ही जॉब करू शकता इंटरनल कॅफेजमध्ये. सो मी त्या थोडंसं करत होतो. सो ते मला आवडायचं तसं. पण जेव्हा मृणाल तिकडे आली, सो आमचं बोलणं व्हायचं किंवा फूड खायला आवडतं आम्हाला एकमेकांना किंवा करायला आवडतं. सो काय करायचं तिकडे जाऊन, असं जेव्हा आम्ही विचार करायचो तेव्हा आम्हाला फूडच क्लिक व्हायचं नाही. बाकी त्याला बेसिकली बिझनेस सुरू करायचा होता. त्याच्या डोक्यात होतं, पण ते त्याला कसं कुठून सुरुवात करायची कळत नव्हतं.
इथे मी सुद्धा काही फ्रँचायझीज बघत होते मला, कारण स्वतःला पण एक सुरू करायचा होता बिझनेस काहीतरी. पण ते फ्रँचायझीज वगैरे तर माझं होऊच शकलं नाही. मग मी तिकडेच शिफ्ट झाले. मग तिथे आम्ही हेच ठरवायचो, आम्हाला ॲक्च्युली छोटेखानी सुरू करायचं होतं ओके. काम करत करत. आधी तर आम्ही तिथेच सुरू करणार होतो की मी ते करीन आणि तो त्याचं कंटिन्यू करेल करिअर. पण माऊ झाली, नुरवी झाली आणि मग आम्ही असं ठरवलं की आपण इंडियातच जायला हवं. मुलीच्या दृष्टीने ते बेटर आहे. आई वडील आहेत त्याचेही, माझी आई एकटी आहे. सो आम्ही मग इकडे शिफ्ट झालो आणि इथे आम्ही जागा बघत होतो. आम्हाला खूप चांगल्या लोकांची साथ मिळाली हे उभं करताना. सो मग अशा आयडियाज जेव्हा एकमेकांच्या आम्ही शेअर केल्या आणि त्या सगळ्यातून मग आज आम्ही हे बेली लव्स बिस्ट्रो अँड टॅप सुरू केलं वा. रेस्टॉरंट. खूप मस्त. कारण माझ्या वेळेला माझ्या मते एकदा आपण बोललो होतो तेव्हा तू म्हणाली होतीस की आम्ही नवीन काहीतरी स्टार्ट करतोय आणि ते स्टार्ट झालेली आहे, त्याच्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली. तेव्हा आता सगळं इंटेरियर फायनल होत होतं याचं आणि ते सगळं. पण ह्याचंही असं रॉनेस म्हणजे हे इंटेरियर वगैरे करण्याचं डोकं नीरजचं की दोघांनी मिळून केलं आहे? थोडंसं मृणालचं जास्त आहे. आर्ट म्हटल्यावर मृणालच येते ऍक्च्युली. नाही आणि नाही पण ॲक्च्युली आम्ही दोघांनी मिळून हे सगळं डिझाईन केलं आहे आणि आमची अशी इच्छा होती की जरा पडकं घर, एक असं एक रॉ विंटेज रस्टिक लुक असणारं हवं आहे. तर तसं आम्ही डिस्कस करून एकमेकांशी बोलून थोडंसं आमचं एक दर्शन म्हणून आमचा इंटिरियर डिझायनर होता, त्याची पण आम्हाला मदत झाली, त्याचीच जास्त मदत झाली राहते. पण आम्ही असं केलं आणि हे आम्ही मिळूनच केलं, दोघांनी मिळून केलं. ओके. मग आता नीरज फुल फ्लेज हेच बघतो, मग आता तो इंजिनिअरिंगचं जॉब हे सोडून नाही दिला? तो केव्हा सोडला. ओके. पण आता घरच्यांशी अर्थात खूप छान नातं आहेस, कारण त्याच्या आईवडिलांकडनं होकारच होता. सासूसोबत एक वेगळा कनेक्ट आहे तुझा, अर्थात आता नुरवी असतानाही आणि ह्याच्या आधीही होता. ते एक नातं मला जाणून घ्यायला आवडेल तुझं आणि सासूचं म्हणून. माझं आणि नीरजचं आता जे काही आम्ही करू शकतोय ना, ते सगळं आणि सगळं फक्त आमच्या आईंमुळे करू शकतो, खरं सांगायचं तर. कारण त्या आहेत म्हणून आम्ही घराबाहेर पडू शकतोय. म्हणजे आम्ही इतके रिलॅक्स असतो की आम्ही त्यांच्यावर सोडून देतो आणि त्याही कधीच तक्रार करत नाहीत. ऑफकोर्स त्याही थकलेल्या आहेत आता, त्याही 65+ आहेत. पण आमचं सगळं काही त्या बघतात आणि माऊ आमची बेसिकली अर्थात नात आणि आजी आणि त्यांचं दोघींचा एक वेगळा बॉन्ड आहे. पण त्या असल्यामुळेच आम्ही आमची करिअर करू शकतो आणि कुठेतरी आम्हाला दोघांनाही असं वाटतं की घरात आजी आजोबा असणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याने खूप फरक पडतो असं. सो आम्हाला तो दिसतोय. आमची मुलगी आम्ही नसलो तरी खाते पिते छान, कुठे गेली काय गेली याचं टेन्शन आम्हाला बॅक ऑफ द माइंड नसतं. आणि त्या तिला घड्याळ शिकवतात, त्या तिला 1 रुपया कसा ओळखायचा, 2 रुपयाचं, ते छान छान त्यांचं चाललेलं असतं काही ना काही. सो ती एक वेगळी गंमत आहे. पण आता नुरवी तुला बघून बऱ्याच गोष्टी म्हणजे तुमचे सीन्स असतील किंवा काही, आता तिला टीव्हीवर तुला बघणं जास्त कळत असेल. तेव्हा तर फार लहान होती जेव्हा तुम्ही सुरुवातही केली होती तेव्हा. पण आता काय नुरवीचे रिॲक्शन असतात म्हणाल? काय नाही, तिला कळतं की आई काहीतरी काम करते, जे खोटं आहे, जे दाखवत आहेत ते खोटं आहे. आणि शूटिंगला जाते आई आणि मग बाबा रेस्टॉरंट बघतायत आणि दोघंही बिझी असतात, त्यामुळे यांना दोघांना यायला वेळ लागतो. मग ते जर झोपलेले असेल तर ती सांगते आईंना की त्यांना झोपू दे, आई थकली आहे, पप्पा थकलाय. सो हे ती करते आणि तिला कळायला लागलंय की आता काय काय आमचे करिअर्स आहेत. किंवा ती सिरियल बघते तर एकदा सिरियलमध्ये वसूचं जे कॅरेक्टर आहे संयोगिता भावे, तर ती जिन्यावरून पडली तर ही खूप रडली. मग तिथे डॉक्टर होते का, मग त्यांना खूप लागलं तर नाही ना, म्हटलं नाही लागलं. किती गोड. हो असं आहे. हळू अजून ती तशी खूप लहान आहे पण तिला पण आता बऱ्यापैकी म्हणजे तिला समजायला समजायला लागलं. सासू सोबत आपला एक वेगळा बॉन्ड असतो आणि तू आता म्हणालीस करिअरच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचंही असतं. नीरज, हिच्या आईसोबत तुझं बॉन्ड कसा आहे? आणि आपण म्हणतो ना की जरी एक साईडने होत नाही, म्हणजे तिचा आणि तुझ्या आईचा बॉन्ड स्ट्रॉंग आहेच, पण तर तिची आई ही एकटी असते, तुमच्या दोघांचा बॉन्ड कसा आहे? आमचा बॉन्ड म्हणजे त्या पण इकडे येतात ॲक्च्युली. जेव्हा माझ्या आईला काही कामानिमित्त पुण्याला वगैरे जावं लागतं, मग कुणालची आई इकडे आलेली असते. सो इकडे आल्यापासून आमचं पण कनेक्ट वाढलं ॲक्च्युली, कारण का आमचं भेटणं सारखं होतं किंवा फोनवर नुरवीमुळे त्या बोलतातच फोनवर सुद्धा. सो तो बॉन्ड आता आमचा पण वाढलेला आहे, क्रिएट झालेला आहे. बॉन्ड वाढलेलं ऍक्च्युली. हां बोल. हा नाही, तेच की त्या दोघी ज्या आया आहेत ना आमच्या, त्या एकमेकींना खो देतात की आता मी चालले, आता तुम्ही या, तुम्ही आता असं. तर त्या दोघी एकदम बरेच त्यांचंच ठरलेलं असतं आणि मग ते मला कळतं की अच्छा आई येणार आहे, अच्छा माझी आई येते. सो पण ते सगळे तुला म्हणते ना मी, कुठलीही गोष्ट सक्सेस
सक्सेसफुल होण्यासाठी फॅमिली त्यांच्यातल्या लोकांचं कोऑर्डिनेशन फार गरजेचं आहे आणि टचवूड की ते खूप चांगलं मिळालंय आम्हाला. तर ते शक्यच नाही एवढं मोठं उभं करणं किंवा 12-12, 15-15 तास बाहेर काम करणं आपलं बाळ सोडून. कारण मी बघते मुली डे केअरमध्ये ठेवतायत किंवा त्यांची जी धावपळ होते. लकीली तसं नाही करावं. पण मृणालच्या आईकडे अशी कधी तक्रार करण्याची वेळ आली आहे नीरजला, किंवा लग्न झाल्यानंतरही, किंवा अशी काही तक्रार करायची असेल तर हिच्या आईकडे काही तक्रार करतोस तू? ऍक्च्युली उलट त्याच माझ्याकडे करतात की तिला जरा सांग हे सांग ते सांग. म्हटलं हो ती माझं काहीच ऐकत नाही. तुम्हाला गोड गैरसमज आहे. तू आता छान बोलणारे मला म्हणाला होतास. पण हे खरं आहे मृणाल, म्हणजे असं आई, म्हणजे हे मी तू उलटच ऐकते, कारण कधीतरी कदाचित त्याची कुरबूर असावी असं मला वाटलेलं की आईकडे थोडीशी तक्रार करत असते. मी आता हल्ली मी त्याची तक्रार आईंकडे करते की आई बघा तो आता असा वागलाय आणि त्या हसतात. किंवा आता मी ओपनली त्यांच्यासमोर आमची थोडी छोटी भांडणं होत आहेत. आधी कसं व्हायचं की आतमध्ये आम्ही भांडून बाहेर यायचो. आता आम्ही त्यांच्यासमोर ओपनली भांडायला लागलो आहोत. मजेत जी काय असतात. आणि माझ्या आईचं आणि माझं असं की दिवसातनं आमची फक्त भांडणच होतात. आईचं आणि माझं नातंच असं की आम्ही जर बरं बोललो एकमेकींची तर सगळ्यांना शॉक बसतो की काय झालंय. येस. सो ती याच्याकडेच तक्रार करत असते. किंवा मी खूपदा कामात असते मग मी कधी कधी ठेव गाई करते तर ती ह्यालाच जय बाबा आली आहे का ती. किंवा सो असं आहे. किंवा माझा भाऊ आहे त्याच्याकडे जरा इथला ॲक्सेस आहे तर तोही मला म्हणतो जिजाजी दिसत नाही आहेत कुठे गेले. सो आमचे सगळे असे कनेक्टेड आहेत सगळे एकमेकांशी खूप. आणि मी नसले तरी हा आहे, हा नसला तरी मी आहे. आता आणि हे सगळं सोपं नसतं. तुम्ही म्हणाल तसे फॅमिली सपोर्टही खूप लागतो लग्नानंतर हळूहळू, कारण तुमचं लॉंग डिस्टन्सही होता. त्या लॉंग डिस्टन्स आता बरेच जण आहेत मृणाल की जे कदाचित तुमच्याकडनं इन्स्पायर होऊन हे नातं कसं इथपर्यंत टिकू शकतं, कारण लग्नाला तुमच्या 10 वर्ष झाली आणखी बरीच वर्ष होतील. सो हे लॉंग डिस्टन्सही प्रेम, त्याच्यात अरेंज मॅरेज, त्याच्यात तुमचं कामही, त्याचं फील्ड वेगळं तुझं फील्ड वेगळं. आत्ताच्या ह्या लॉंग डिस्टन्स जे करत असेल त्यांना तू काय सल्ला देशील असं तुला वाटतं? ह्याच्यामधून काय तुला शिकायला मिळालं आणि जे खूप पॉझिटिव्ह आहे ते तू त्यांना सांगू शकशील? मला तर असं वाटतं की लाँग डिस्टन्स खरं नाही करायला पाहिजे. कारण आता आम्ही जेव्हा विचार करतो आमच्या नुरवीचा तर मला आणि नीरजलाही असं वाटेल की नाही नको लाँग डिस्टन्स. कारण काय होतं ना माणसं आपल्याला कळत नाहीत. आणि आता हल्ली डिजिटल आणि हे सगळं इतकं वाढलं की मी कोणाला काही सांगण्यापेक्षा मलाच समोरून 4 एक्स्ट्रा गोष्टी कळू शकतील मे बी. पण प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारी माणसं वेगळी वेगळी आहेत. सो मला असं वाटतं की जेव्हा मुळातच लग्न हा जेव्हा निर्णय तो घ्यायचा असतो ना तेव्हा नीट चौकशी करून किंवा असंच केलं पाहिजे. लॉंग डिस्टन्स शक्यतो आता हल्ली नाहीच करायला हवं. कारण आता सगळं जग बदललंय. 10-11 वर्षापूर्वीचं जगही मी म्हणते थोडं वेगळं होतं. आता फारच बदल झाला. आणि माणूस चांगला असेल तर मग नंतर तुम्ही आपला विश्वास असेल तर आपल्याला माहीत असतं कितीही लांब असलं माणूस तरी आपण मनाने एकमेकांच्या जवळच असतो. तर एकदाच विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे. तर ते हल्लीच्या काळात मला थोडं कठीण वाटतं माझ्यासाठी. तुला काय वाटतं? ते मला पण तेच वाटतं. लॉंग डिस्टन्स आता अवघड आहे तसं म्हणजे आम्ही पण कसं राहिलो आमचं आम्हालाच माहिती आहे खरं तर. पण तेव्हा ते झालं म्हणजे करिअरचे आमचे फोकस असल्यामुळे. पण एवढं तर शक्यच नाही म्हणजे 4-4, 5-5 वर्ष लॉंग डिस्टन्समध्ये नाहीच पुढे राहू खरं तर. सो आता आपण वळणार आहोत गेम या सेक्शनकडे. लव्ह स्टोरीबद्दल आपण बरंच जाणून घेतलं. आता गेम सेक्शन आहे आणि त्याच्यात ना ह्या दोघांमध्ये किती बॉन्डिंग आहे आणि एकमेकाला कसे इन्स्ट्रक्शन देतात हे थोडंसं आपल्याला फनी वेमध्ये पाहायला मिळणार आहे. सो सुरुवात करूया गेमला. सो आता मी ही स्लेट पहिले नीरजकडे देते. असं तर मी लगेच ओळखायची. आता मी मृणालला काही फोटोज दाखवणार आहे आणि ती तू कॅमेराला दाखवायचे आणि तू एक्सप्लेन करायचे की तो फोटो काय आहे. बरं. ओके. पण तुला तो फोटो कुठलेही ॲक्ट किंवा डिरेक्ट हिंट नाही द्यायचे. तुला शेप्समध्ये ते तुला वर्णन करायचे की ती नेमकी गोष्ट काय. रॅन्डम ऑब्जेक्ट्स आहेत कुठलेही ऑब्जेक्ट्स, फक्त ते तुम्हाला शेप्समध्ये एक्सप्लेन करायचे. म्हणजे डिस्क्रिप्शन नाही द्यायचं. नाही डिस्क्रिप्शन नाही. पण मग मी draw त्याला काढायला हां, आणि तू ड्रॉ करायचे. ते पिक्चर आपण बघणार आहोत की किती सिमिलर झालंय ते. ओके. सो तू हे बघ आणि हे कॅमेराला दाखव. फक्त मी एकदा तुला आहे की मला हाताने दाखवता येणार हाताने पण नाही. फक्त तुला बोलायचंय आणि तो काय ड्रॉ करतोय हे तुला बघायचं नाही. कारण मग तू सांगू शकशील की हे रिमूव्ह कर, हे असं नाहीये. सो तू स्ट्रेट कॅमेऱ्यात बघूनच बोल. अच्छा, तू मला दाखवूच नकोस ना. तर क्रॉस लाईन्स एकमेकावर
आणि दोन्ही लाईन्सच्या एंड्स ना अंडाकृती म्हणजे हे काढायचं आहे. काय म्हणतात त्याला? झालं का? पुरे झालं एवढंच. मला कळलं खात्री तुला आहे का? काय? हो हो परफेक्ट. अरे वा सगळ्यांना फर्स्ट खूप इझी गेलेला आहे. हा हे जमलेलं हा हे दाखव. दोन उभ्या लाईन्स, त्या दोन्हीच्या मधून झरा वाहतोय धबधब्यासारखा आणि त्या दोन लाईन्स आहेत मागे, त्या आडव्या लाईन्सनी कनेक्ट करायच्या आहेत मागे, ज्या पहिल्या लाईन्स काढल्या होत्या त्या. ज्या दोन. हा आणि पुढे असं गोल तुला खाली उतरतोय झरा असं थांब काढायचं. थांब मला पहिल्यापासून सांग. 2 स्ट्रेट लाईन्स आहेत. 2 स्ट्रेट लाईन्स आहेत, ठीक आहे. त्यांच्या वरून म्हणजे त्या धरून तुला खाली धबधबा काढायचा आहे. अच्छा. आणि मागच्या ज्या त्या 2 लाईन्स आहेत त्यांना एकमेकींना आडव्या लाईन्सनी कनेक्ट करायचं. वरती का खाली पण? दोन्ही लाईन्सना वरपासून खालपर्यंत कनेक्ट करायचंय. कळतं नाही का? झालं? बघू जरा. आडव्या लाईन्सनी सगळ्या वर जरा आधी बघू दे कॅमेराला एकदा. तरी प्रयत्न त्याचा जमला आहे का थोडा? काय होतं? कळतं नाही का? नाही स्लाइड आहे स्लाइड. अच्छा हो. हे side. भक्तीने तुला हा ओ, फोटो अच्छा. एक्सप्लेन केलाय. ओके नेक्स्ट. ठीक आहे. बरं, स्लीपिंग लाईन्स 2. तर थोडं स्लांट काढ, स्लांट. दोन स्लीपिंग लाईन्स आणि त्याच्या ज्या खालची जी इकडची जी लाईन आहे त्याच्या खाली अर्धी लाईन काढ, ती पण तशीच. उरलेली जी ती जी लाईन आहे त्याला अर्धगोलाने कनेक्ट कर वरपर्यंत. त्याच लाईनचं सांगते मी, ज्या सेकंड लाईनचे. हां, आता त्या सगळ्या आडव्या लाईन्सनी कनेक्ट कर उरलेल्या मागच्या 2 लाईन्स. आडव्या लाईन कुठे कनेक्ट करू? आता कसं सांगू? हाताने 2 नाही स्लिपिंग लाईन्स दाखवायचं. काढल्यास तू. हा. हां, त्याच्यानंतर तिसरी एक स्लिपिंग लाईन काढली अर्धी त्याच्याबरोबर स्लांटली, राईट. स्लांटमध्ये. आणि मग उरलेल्या ज्या जागा आहेत पुढच्या जी अर्धी आहे आणि ती वरची, याला अर्धगोलाने कनेक्ट कर. मग जे वरची जी ज्याला अर्धगोलाने तू कनेक्ट केलंय ती लाईन आणि त्याच्या मागची लाईन आडव्या लाईननी कनेक्ट कर. आणि खालची जी स्लांट, या खालच्या 3 लाईन्स कनेक्ट कर आडव्या लाईन. बघू Spoon आहे का? काय काढलं बघू. अरे तू नको दाखव. हा, नीरज कॅमेराला दाखव एकदा. नको थांब थांब, हे थोडं हे कर. परत एकदा सांगते, हा लास्ट. हा ठीक. 2 स्लीपिंग लाईन्स तिरप्या काढायच्यात, त्या अशा खाली उतरत्या. आता त्याच्या खाली उतरतीच आडवी अर्धी लाईन काढ. आता अर्धगोल जो आहे ना तो त्या अर्ध्या लाईनचा आणि त्याच्या वरच्या लाईनला कनेक्ट कर. आता वरची जी लाईन आहे ज्याला तू अर्धगोल कनेक्ट केलाय त्याच्या मागच्या लाईनला वरती आडव्या लाईननी ते कनेक्ट कर. आणि खाली पण ज्या उरलेल्या लाईन्स आहेत त्या आडव्या लाईन्सनी एकमेकांना कनेक्ट कर. बघू काय काढलंस, दाखव. हा बऱ्यापैकी बरोबर. काय object? नीरजच्या हातात दिसलेट. ऑब्जेक्ट दाखव ना सगळ्यांना. बरं तिने तुला हे एक्सप्लेन केले. विसरली होती का? ओके आता हे तुझ्यासाठी लास्ट आहे, मग नीरजला दाखवणार. एक उभी लाईन, त्याच्या बाजूला एक उभी लाईन, त्याच्या बाजूला त्याच्या बाजूलाच लगेच एक उभी रेष. आता त्याला राऊंड ने कनेक्ट करायचं आहे आणि थोडंसं फ्लॅग सारखं करायचं आहे. पुढे काय करायचं? फ्लॅग सारखं काढायचं आहे, अर्ध छोटं.
त्याच साईडला का समोरच्या side? तुझ्या उजव्या हाताला पण वरती का खाली? वरती वरती अगदी टोकावर छोटासा फ्लॅग सारखं झिगझॅग लाईन मध्ये ते, आणि खाली त्याला दोन्ही लाईन्स गोलनी कनेक्ट करायच्या गोलाने, आणि त्याला मध्ये परत एक गोल काढ. त्या छोटा जो अर्ध गोल आहे ना त्याच्यात मध्येच एक गोल राऊंड काढ. बघू झालंय तुझं. तुझ्या हातात. काय आहे काय हे? तुला काय वाटतंय हे काय असावं नीरज? हे थोडंसं सिमिलर काढलंय तरी, नाही असं नाही. वरचं जे काही तू सांगितलं ते बरोबर बऱ्यापैकी आहे, सिमिलर काढलंय. हे वरती असतं तर फोर्क झाला असता, पण याच साईडला आहे का? ते बघ तो चमचे आणि हा कटलरीतनं प्लीज तू हे बघ. ही मला तुला किल्ली दाखवायची. अरे ओके. हा जो खालचा वरचं राऊंड आहे ना हा बऱ्यापैकी गोल त्याने हवा. झिगझॅग मस्त काढला होता. हा. Right. बरं आता मी नीरजला दाखवणार आहे. सो तुला तिकडे शिफ्ट व्हावं लागेल, नीरजला इथे यावं लागेल. तू पहिले बघशील आणि कॅमेराला दाखवशील. So, एक अंडाकृती गोल काढायचा, अंडाकृती गोल काढायचा, छोटा मोठा. मीडियम साईज, आणि वरच्या साईडला शेंडी सारखं काढायचंय. शेंडी सारखा. शेंडी सारखं. नारळ आहे का? मग तू काय कसा काढलाय तरी मला ते बघायचंय. तू शेंडी म्हटले म्हणून ओळखले, पण मला तू बघायचं काय. सॉरी. ओके हा बघ. तर तू जे चित्र काढाल तुम्ही ते थोडं मोठं काढा, म्हणजे आपल्याला कॅमेराला दाखवताना. ओके. अवघड दिसतंय. प्लेट सारखं काढायचंय, पण फ्लॅट प्लेट दिसते ना, अशी साईड व्ह्यू प्लेटचा काढायचा आहे. परत सांग ना एकदा. प्लेटचा साईड व्ह्यू काढायचा आहे, अंडाकृती असा. आणि खालचं पण काढायचं. हा, पूर्ण अंडाकृती काढायचा आहे. हा. आणि त्या अंडाकृती साईजचे दोन्ही जे एंड्स आहेत ते वरती हाफ सर्कलनी जोडायचे. दोन्ही एंड्स वरतून एकमेकांना हाफ सर्कलनी जोडायचे. एक सेकंद. मला नाही वाटत हे मला जमलंय. प्लेट सारखा साईड व्ह्यू काढायचा आहे एक शेपचा, आणि त्याला दोन्ही वरतून. बरं गोलच काढायचा ना तो. हाफ सर्कल. हाफ सर्कल काढायचा दोन्ही जोडायचे एंड म्हणजे. वरती का? हा, वरून हाफ सर्कल. काय माहिती काय आहे. काय काढते? मला जमत नाहीये. पण मग हाफ सर्कलने जोडलं तर वरती खालचा गोलच जो होणार आहे. अंडाकृती आहे तो फुल काढायचा आहे, आणि त्याच्यावरती अजून एक सर्कल काढायचं, हाफ सर्कल. बरं जोड. हा, संपलं. आता तू काय काढलंयस बघू दे. आय होप हेच असेल. आता याला काहीतरी अर्थ आहे का? काढलंय. बघू किती काढलंय. काय वाटतं तुला ते? परडी आहे. अच्छा. ओ. ओके. हे थोडं कठीण जाणार आहे आता नीरजला. बघूया. नीरजच्या गोष्टी आल्यात नीरजकडे. ओके. दोन सरळ लाईन काढ, मीडियम साईजच्या. उभ्या मीडियम साईज. शेजारी शेजारी ना. थोडासा डिस्टन्सच्या मध्ये. अच्छा. खालून त्या थोड्याशा राऊंडनी जोड. दोन्ही हा पूर्ण राऊंडनी जोडू. हा, वरून पण तसंच जोड. बरं. आणि जिथे वरती जोडल्यास ना तिथे उजव्या हाताला एक आडवी लाईन काढ, छोटी. आडवी लाईन. हा समोर पुढे. हा, पुढे आडवी लाईन काढ. बरं. आणि जो वरती जो गोल काढलास तू, हा. तिथे त्याच्या सेंटरला उलटा सी काढ. उलटा सी. हा, छोटा सी. बरं झालं. बघू म्हणाल काय काढलंय. अगं वरती. एक मिनिट थांब, मला कळलं.
जो वरतून तू जोडलास ना सी, हा 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 त्याच्यावरती छोटा उलटा सी. काढला काहीतरी. बरं मला एकदा फक्त मी मध्ये विचारते, ही जी आडवी लाईन तुम्हाला काढायला लावली उजव्या बाजूला, ती पूर्ण वरपासून खालपर्यंत काढायची आहे? तशी काढू शकतेस. हा माहित नाही, याला काहीतरी अर्थ आहे तरी. हा, मग सांग तू ओळखू शकतेस. ही थोडीशी आडवी लाईन मोठी करा तू. केलीच आहे की. काय वाटतंय तुला काय आहे? ह्यात 2-4 अर्थ आहेत याचे. पण मला असं वाटतं हा फळा वगैरे जे आपण लिहितो किंवा तसं काहीतरी आहे का? कुकर आहे ओ. अरे पण आलाय थोडं फार. आलंय हा, थोडं बरं थोडं वाटलं. आलंय. सो मगाशी जसे तू खाली हाफ हे काढलं ना, अंडाकृती फ्लॅट काढलं होतं ना, तसे स्लॅन्टिंग काढत दोन्ही साईडला काढ. नाही कळलं. जसं तू प्लेटसाठी काढलं होतंस ना मगाशी प्लेटचा साईड व्ह्यू, तसे दोन्ही साईडला स्लॅन्टिंग काढतात अंडाकृती. अंडाकृतीच. हा छोटे काढ पण जरा मीडियम साईज. दोन्ही साईडला हे सेम ना. काढ. दोन्ही साईडला नाही कळलं मला. उभे ना उभे. एक काम कर हा. ना, आधी मोठा सी काढ. मोठा सी. हा उलटा सी काढ. उलटा सी. बर सी म्हणजे सी नाही ऍक्च्युली, यू उलटा यू ओके, काढ. ओके. उलटा यू काढ. ओके. आणि ते दोन्ही साईडला जिथे संपतायत ना ते, हा तिथे अजून छोटेसे काय करतो, अंडाकृतीत गोल सर्कल्स आहेत दोन्ही साईडला. अंडाकृती छोटे दोन्ही साईडला आहे. वर छोटेसे. हा बरं दोन्ही साईडला बरं. एंडला म्हणजे हा, दोन्ही साईडच्या एंडला आहे. काढलंय काहीतरी. संपलं. नीरज मी खूप पाहिलंय. हसलाय. बघू मला आता. खूप आवड जाऊ आलेलं दे. आहे. हे खूप मी इझी हरले. आहे. उलट हे खूप इझी होतं. पण कुकर मला वाटलं कदाचित त्याला कठीण गेलं असतं, पण आता हे तू दाखवू शकतेस की काय काही आहे. अर्थ नाही आहे याला. तुला काय वाटतंय हे काय असावं? मला कळलंच नाही काय. एक तर उलटा यू नाहीये हा ऍक्च्युली. असं बघ, असं काही कळतंय का बघ. असं तर अजिबातच कळत नाही. ह्याला काय आहे म्हणजे. ओके. ओ सो गेम हे सेक्शन आपलं संपलेलं आहे आणि या गेममध्ये थोडीशी धमाल आली, कारण ते कसे एकमेकांना इन्स्ट्रक्शन देतात हे पाहणं थोडंसं इंटरेस्टिंग असतं. म्हणून काय वाटलं, एकमेकांच्या मनातलं समजू शकताय थोडंफार काय बोलायचंय? इन्स्ट्रक्शन्स मी चांगल्या देऊ शकते. काढू शकली ती, पण ओळखून नाही आलं काढलं काय. याच्यामुळे माझ्या इथे दोघांनी एक ओळखलं. एक-एक तर तिनेही नारळचं ओळखलं आणि तू माझ्या इथे पहिलंच कात्री हे ओळखलेलंस. येस. सो आता आपण वळणार आहोत लोचा या सेगमेंटकडे. तर लोचा या सेगमेंटमध्ये आत्ता आपण जाणून घेणार आहोत की नेमका कुठल्या बाबतीत ह्यांचा लोचा झालेला. खरं तर बरेच लोचे होऊ शकतात आपल्या आयुष्यात. लग्नादरम्यानचे असू शकतात, लग्नाच्या आधीचे असू शकतात, किंवा लग्नानंतरच्या लाईफचे जे काही लोचे आहेत. आता 10 वर्ष झालेत लग्नाला, म्हणून त्यांनाच विचारूया नेमका लोचा काय आहे. कधी घडला असा लोचा नीरज? सो मला तर असं वाटतं लॉंग डिस्टन्स जे आमचं होतं तोच मेजर लोचा होता. कारण का आम्ही ॲटलिस्ट म्हणजे फक्त फोनवर किंवा चॅटवरच अवेलेबल होतो. आम्ही भेटायचो एकमेकांना 6 महिन्यातनं एकदा वगैरे, पण तरी पण ते अवघडच होतं आमच्यासाठी. असं तोच एक लोचा मला आत्ता तरी. तो मेन लोचा. म्हणाल तुला असं वाटतं की कधी असा म्हणजे आता अर्थात शूटिंगच्या वेळेचा असू दे किंवा शूटिंगमुळे पर्सनल लाईफमध्ये झालेला थोडासा लोचा असू दे, आता नुरवीच्या वेळेचा आई म्हणून असणारा लोचा, असं कधी तुझ्या बाबतीत झालं? हो, मला जसं तो म्हणतोय की लॉंग डिस्टन्स जे आहे तो तर लोचा मलाही वाटतोच ऑफकोर्स. आणि आता असं होतं की जेव्हा माऊ आजारी असते खूप, तिला ताप असतो खूप, आणि मग आपल्याला असं होतं की अरे आता आपण घरी नाही थांबू शकत आहे. तर असं 1-2दा माझ्या बाबतीत झालं शो सुरू असताना. म्हणजे अर्थात आपल्या कामाची तिथे प्रायोरिटी असते, असं नाही असं असतं. पण माऊसाठी मला असं खूपदा वाटलं की अरे मी आत्ता तिथे असायला हवे होते. किंवा तिचा पहिला स्पोर्ट्स डे झाला तर त्याला मी नव्हते. सो आता जे काही मला वाटतं ते थोडंसं माझं माऊशी रिलेटेड पण आहे. तसे छोटे छोटे लोचे तर मग आहेत. खूपच आहेत. ओके. पण असं लग्नाच्या वेळेचा असा काही लोचा नव्हता त्या, कारण 10 वर्षापूर्वी असं काही
असा काही लोचा सेगमेंट तुम्हाला जाणवला की लग्नाच्या दरम्यान किंवा लग्न करताना असं नाही असं अशी कधी मोमेंट अशी काही नव्हती? नाही, असं अजून तरी काही झालेलं नाहीये. पण हो, असं होतं की खूप आम्हाला असं वाटतं की अजून वेळ मिळायला हवा होता. हा. कारण मी शूट करून लगेचच 3-4च दिवस आधी मला सुट्टी होती आणि मी खरेदी केली किंवा सो मला बरेचदा असं वाटतं की आमच्या लग्नाचं फोटोशूट परत करावं किंवा मी तेव्हा नीट वेळ घेऊन कपडे चूज करायला हवे होते किंवा Okay. तर तो कधी कधी मला लोचा वाटतो, पण ते अगदी मायनर आहे खरं. पण असं खूप काही मेजर आता असं काही झालं नाही फॉर्च्युनेटली. पण माझं एक विचारायचं राहून गेलं की लग्नाच्या दरम्यान आता तुमचं 10 वर्षापूर्वी लग्न झालं हो. तेव्हा असं काही फॅड नव्हतं ना, तर आता जे काही सेलिब्रिटींचे सो कॉल्ड आम्ही लग्न बघतोय ती काही ना काहीतरी वेगळ्या हाईप असतात. म्हणजे मग त्यांची ड्रेसिंगच्या बाबतीतली असू देत, त्यांचं कुठेतरी डेस्टिनेशन वेडिंग असू देत. तुम्ही कसं ते लग्न प्लॅन केलेलं, कुठे आणि कसं झालेलं ते माझं विचारायचं राहून गेलं. लग्न तर नाशिकलाच झालं. एक फार्म हाऊस आहे नाशिकला गंगापूर रोडला, जे बाबांनी माझ्या बुक केलं होतं आणि आम्ही तिथे त्या फार्म हाऊसवर लग्न केलं. छान झालं. So आम्हाला जरा नेचरच्या जवळच करायचं होतं लग्न. म्हणजे Okay. ग्रीनरी होती, माउंटन्स होते, सो थोडंसं नेचरच्या जवळच आम्ही वाढून हां, तसं आमचं लोकेशन वाईज ते खूपच छान होतं आणि नाशिकला सगळ्यांसाठी ते जवळ होतं सगळ्यांना. सो तेही आम्ही बघितलं. त्यात आपल्या आपल्या गोष्टी आपण बघतो ना, सगळ्यांना यायला जायला सोयीचं पाहिजे. बरोबर. पण आताच्या कम्पॅरिझननी जर ते म्हणशील तर आम्ही खूप कमी म्हणजे खूप गाजावाजा नाही झाला आमचा. आणि आम्हाला दोघांनाही तसंच हवं होतं की खूप गाजावाजा शोशा काही नको. फोटोशूट जे आता हल्ली करतात, हो. प्री वेडिंग शूट, किंवा आता आमच्या घरचे पण आमच्या मागे लागले होते की नुर्वीचे प्रत्येक महिन्याचे फोटो काढ. Okay. हां, आणि त्यांची इच्छा मी समजूच शकत होते, कारण आम्ही तिकडे होतो आणि ते सगळे इकडे होते. आम्ही केलेही काही महिने, पण आम्ही दोघेही मुळातच असे आहोत की आम्हाला ते फार करताच येत नाही. आमचा तो स्वभावच नसल्यामुळे. आणि नशिबाने तो मला तसाच भेटला. जर मी त्याला तशी खूप उत्साही भेटले असते ना, तर मग त्याचं थोडंसं अवघड झालं असतं. पण आम्ही जितकं कमी सिम्पल जितकं छान आहे ना, ते आम्हाला आवडतं. खूप एक्स्ट्रा एफर्ट घ्यायला थोडासा ते नाही होत आमच्याने, म्हणजे समाव कमी होता मी त्यात. ओके. पण हळद, मेहंदी असे सगळ्या सेरेमनीज झालेल्या हो. आणि म्हणजे प्रॉपर असं किंवा त्यांच्या साईडची अशी कुठली पद्धत तुला अशी नवीन वाटलेली किंवा असं तेव्हा लग्नाच्या वेळी असं काही असं काहीच नाही. नवीन? फक्त एक होतं की आमच्याकडे असं होतं की वरात वगैरे काढतात ना नवरदेवाची. तर नीरजला ते म्हणजे नाईटमेअर होतं त्याच्यासाठी. आणि मग त्याला माझे वडील म्हणाले, आम्ही तर घोडा बुक केलेला आहे आणि तुला तर आता यावंच लागेल, आता तर सगळं फायनल झालेलं आहे. आणि तुला मी आणखी एक लोचाचं सांगते, एक मला आठवलं लग्नाच्याच वेळेचं. तर असं सगळं मग त्याला कळलं वेळेवर की नाही असं काही नाही. तर तो आधी प्रेशरमध्ये होता, टेन्शनमध्ये, की काका तर म्हणतात की आता पप्पा म्हणतात की घोडा वेडा आला. आणि तर मला रोज तो फोन करायचा, ऐक ना मला नाही जमणार वगैरे असं, प्लीज तू रिक्वेस्ट कर ना, मला त्यांच्याशी बोलता नाही येते. म्हटलं नाही नाही. पण त्याला ते एक सरप्राईज दिलं होतं आम्ही की नाही आहे वरात. आणि लोचाचं म्हणजे ना काय झालं, माझ्या बाबांनी ना तो मिलिटरी बँड आणला होता. अच्छा. हां, तर ते खूप छान रेडी होऊन येतात आणि त्यांचा खूप छान सेटअप असतो, सगळं असतं. पण आफ्टर अ पॉइंट त्यांनी ना जनगण मन वाजवलं लग्नात आणि सगळे जे नाचत होते ना ते उभे राहिले. आणि मला असं झालं की अरे असं, म्हणजे अर्थात आता आपण कसं रिस्पेक्ट तो हवाच, पण मला असं झालं की अरे हे चुकलं का आपल्या लग्नात. तो हाय का आहे माझ्या मेजर लोचा. मला असं झालं. आणि मी बाबांकडे बघते, बाबा इकडे तिकडे बघताय, मी आता जाऊ दे आता. पण ठीक आहे म्हणजे. पण बाबा असं ह्याच्यासोबत प्रँक करायचे किंवा लग्नाच्या वेळेला असं आता जसा एक प्रँक केलेला तसं हिचे बाबा प्रँक करायचे तुझ्यावर? हा, म्हणजे ते पण असे खोळकर, म्हणजे काय म्हणतात त्याला, खेळकर होते. माझे बाबा घरात असायचे तर हसण्याचा प्रचंड आवाज असायचा. म्हणजे बाबा घरात आहेत हे कळायचं, कारण ते हसायचेच खूप जोरात. आणि बिल्डिंग मध्ये सगळ्यांना कळायचं. आणि खूप पाहुणे, खूप खूप रॉयल होते ते स्वभावाने आणि खूप हसतमुख आणि छोट्या छोट्या गोष्टीत जोक्स करणं वगैरे. सो येस, त्यामुळे कुठे तो ऑकवर्डनेस असा राहिला नाही. ते पटकन आमच्या सगळ्यांमधनं
गेलं, कारण की जसे आई बाबा त्याचे किंवा माझ्या आईशी याच्याशी असलेलं रिलेशन किंवा त्याच्या बहिणीशी माझं असलेलं रिलेशन, सो हे सगळं ते खूप इझी होत गेलं. सेम त्याचे बाबा पण आहेत आणि त्याची बहीण म्हणजे माझी नणंद निशिता, ती पण खूप अशी फनी आहे आणि आमच्या दोघींचं याच्यापेक्षा जास्त आमच्या दोघींचं जमतं. खरं तर असं म्हणतात की नणंदेसोबत थोडेसे वादच जास्त होतात वाद येणाऱ्या होतात वहिनीचे. वाद आमच्या सगळ्यांमध्ये होता, पण आमचं असं कोणी नाहीये की ते असं धरून ठेवलंय किंवा काय. पण तेवढ्या गप्पाही छान होतात आणि मजा मस्तीत आमचा वेळ खरंच खूप छान जातो. आणि मी समजू शकते, मगाशी तू उल्लेखच केलास की बाबा म्हणाले की मी तुझ्या मोबाईलवरनं जर आय लव्ह यूचा मेसेज करू शकतो, तर ते किती छान स्वभावाचे आणि खेळकर होते. पण तू घाबरायचास मग हिच्या वडिलांना नीरज? नाही घाबरायचो नाही, मला पण माहिती होतं की ते असे खेळकर आहेत वगैरे. ओके, छान होतं. चिल होतं म्हणजे थोडं बऱ्यापैकी. हो, म्हणजे तुला सांगते, नाशिक सारखं थंड शहर आणि तिथे काय गरजच नाहीये, पण नीरज येणार म्हणून माझ्या बाबांनी सगळ्या रूम्स मध्ये एसी लावले. बापरे. एक फॅन घेतला जो असा फिरतो, काही गरज नव्हती खरं. आणि मग थोडं फर्निचर चेंज केलं, सेठी वगैरे केल्या असं. आणि नीरज किती वेळ आला असेल? फक्त एक दिवस. पण त्या एक दिवसात माझ्या बाबांनी सगळे एसी ऑन केले, फॅन, मग त्याला हे ठिकाण मिसळ खायची, चल मिसळला घेऊन जातो चल. सो तो पूर्ण एक दिवस त्यांनी त्याची खूप काय म्हणू बडदास्त ठेवली, जावयाचा मान म्हणून. बापरे. पण येस, ते होते तसे छान Okay. गमतीशीर. लोचा मुवमेंट तर आपल्याला कळली आहेच, पण आता एक छोटंसं रॅपिड फायर आपण घेणार आहोत आणि तेव्हा काही लोचा मुवमेंट क्रिएट होते का हे आपण थोडंसं चेक करणार आहोत. सो आता त्यांना स्लेट तर आपण मगाशी दिलेलेच आहेत. सो त्या स्लेटवर मी काही क्वेश्चन विचारणार आहे तुम्हाला, तुम्ही नोट डाऊन करायचे. पहिला प्रश्न आहे, पहिली भेट झाली ते ठिकाण आणि तारीख. जरा मोठं लिहा म्हणजे. हो सॉरी. बापरे, तारखांच्या बाबतीत मी नीरज मात्र बरोबर लिहिणार आहे. हां, दाखव आता कॅमेराला. नाशिक असं लिहिलेलं आहे नीरजने आणि मृणालने लिहिले माझं घर, म्हणजे आता तू नाशिकचीच आहे, तुझ्याच घरी असणार. तारीख लिहिलेली आहे नीरजने 19 जानेवारी 2015 आणि हिने लिहिले 25 जानेवारी. आता खरी तारीख काय आहे ते आम्हाला जरा कळू दे. 25 असू शकेल. चला, पहिल्यांदा मी बरोबर आहे. ओके. अशी एक गोष्ट ज्याच्याशिवाय तुमचा पार्टनर राहू शकत नाही, म्हणजे तू मृणालविषयी लिहायची आहे की ती ह्या गोष्टीशिवाय राहू शकत नाही, आणि तू नीरजविषयी लिहायची. ओके. चहाशिवाय मृणाल राहू शकते, बरोबर आहे मृणाल? हो, अगदी अगदी. आणि तिने लिहिले झोपेशिवाय तू राहू शकते. वा, परफेक्ट आहे. नीरजला मृणालची न आवडणारी सवय. दोघांनी लिहायची की तुला असं वाटतं की त्याला ती आवडत नाहीये तुझी सवय, असं. मला मोठ्याने हे लिहित दोन लिहिते हा मी. अशा खूप आहेत. त्याने मी list पण देऊ का लिहिली. तुलाच द्यायला? पहिले नीरजला दाखवते, म्हणजे आम्हाला कळेल की नेमकं नीरजला कुठली आवडत नाही मृणालची सवय. रुटीन फॉलो अरे न बापरे, मग करणं. आता 3 झाल्या. आणि मृणालने लिहिलंय ओव्हर थिंकिंग आणि चिडचिड. आता खरं सांग नीरज, तुला काय नाही, खरं कुठली सवय नाही आवडत आहे? तिन्ही पण. हा, हे पण आहेच तिचं पण. येस. कारण तू मला सतत सांगतो तू खूप विचार करतेस, कशाचाच विचार करू नकोस. चिडचिड तर मी करतेच. ओके. सो या तिन्ही गोष्टी आपण ग्राह्य धरूया. हो. ओके. लग्नातली दोघांची फेवरेट मुमेंट, म्हणजे ती दोघांनाही आवडत असेल अशी एक मुमेंट लिहायची. लग्नातली लग्नाच्या दरम्यानची किंवा लग्नातली अशी मुमेंट, अशी एक इन शॉर्ट ती मुमेंट असं लिहिलंस तरी चालेल. खूप मोठ्या, सॉरी. नीरज विचार करतो एवढं काय लिहिते. मी ओळखते ते. बरं, तिचं आधी रेडी. अरे तू पण लिहिलं. ओके. त्याने लिहिलंय सप्तपदी आणि हिने लिहिलंय जेव्हा मी त्याला बसमध्ये व्हेन्यूवर येताना पाहिलं. ओ अच्छा. ओके. बरं. मृणालच्या 3 बेस्ट फ्रेंडची नावं लिहायची. तू पण मी पण लिहू? हा, म्हणजे आम्हाला ती चेक करता येते. त्याला आठवणारच नाही. थांब, त्याला लिहू दे मग दाखव. तुला एक आठवली आहे ना, बस झालं. नाही, मला चेहरे समोर येतात पण मला नावं नाही आठवत.
दोघेही प वरून आहेत. अरे यार नाव का नाही आठवलं मला. एक लिहिलीयेस लिहिलंयस हा. हा ठीक आहे, चल दाखव. राजी म्हणजे अर्थात राजश्रीताईच असणार आहेत. राजश्री, प्रतिमा आणि परेश. तुझ्या डोक्यात काय होतं? त्या दोघंच होते? हा तेच होते राईट. मला नावं सुचत नव्हते पण. ओके ओके. राजश्रीताई म्हणजे अर्थात आपल्या हो. सगळ्यांनाच माहिती, तू तिथे मी मधली राजी. तुझ्यासोबतची मैत्रीण अर्थात. ओके. नीरजच्या बस, स्पीड आडवं डायल मध्ये असलेल्या 3 व्यक्ती लिहायच्यात. हा रेडी? मला माहिती. ओके. नीरजने लिहिले मृणाल, आई आणि निशिता. सेम, मी, निशिता आणि आई. वा, परफेक्ट आहे. आता मृणालचा पहिला टेलिव्हिजन अपिअरन्स. पहिली मालिका असं नाही, तिचा टेलिव्हिजनवरचाच पहिला अपिअरन्स. नाही, त्याला नाही माहिती. ऍड होत्या तिच्या आधी पण आहे तो तोंडीच सांगू देत. बरं तू तर लिही, तुझं काय होतं, आम्हाला चेक तरी करू दे. आम्हालाही कदाचित माहिती नसेल तर आम्हाला प्रेक्षकांना कळेल. ओ अच्छा yes. बरं, नीरजने काय लिहिलंय बघूया. मी टेलिव्हिजन ऍड्स टेलिव्हिजन ऍड्स. आणि तू लिहिलंय TRP ETV मराठी. ओके, मला जरा एक्सप्लेन कर ना काय ते ETV वर तेव्हा ना महेंद्र कदम सर डिरेक्ट करायचे ते रटाळ प्रोग्राम. ओ अच्छा. हा, आणि त्यात हे सगळे होते. सिद्धू दादा होता आणि त्याही तेव्हा तर तो नाटकात वगैरे काम करायचा आणि तोही अगदीच नवीन होता. त्यात माझं अगदी छोटंसं एक विडंबन होतं, मौनपरी नावाचं. तेव्हा सोनपरी चालायचं खूप, तेव्हा मला मौनपरी म्हणून त्यांनी तिथे घेतलं होतं. ETV मध्ये एकच दिवसाचं शूट होतं. अच्छा. हो, आणि ते मी केलं. तेव्हा मला हे सगळे भेटले होते. सिद्धार्थ जाधव, माधवी निमकर आणि सुहासताई, सगळेजण ते परांजपे सुहास. ओके तर तो कॉमेडी शो होता. अच्छा. ओके. आणि नीरजने टेलिव्हिजन ऍड्स लिहिले असे, म्हणजे त्याला असे टेलिव्हिजन ऍड केलेली असं लोकल ऍड्स असतात ना केबलवर तेव्हा यायच्या बघ. अच्छा. तर त्या नाशिकला आम्ही खूप करायचो, नाशिकचे कलाकार. तर अच्छा. त्या त्यांनी पाहिल्यात, कारण आणि वडिलांनी मी हे सीडी पण लावून पाहिलं जाऊन actually. मला दाखवलं. आता आठवतं तू दाखवलंयस मला हे पण TRP. हा, हे त्याला हे त्यानं बघितलेलं, तू पाहिलेलंस? हो म्हणजे तिने नंतर मला दाखवलं होतं ते. अच्छा. हा, असं पण तशी पण मला मिळाली होती एक. CD मिळाली होती तेव्हा, तर अर्थात तेच असेल. हो. ओके. नेक्स्ट आम्हालाही नव्याने कळलं मृणाल. ओके. नीरजची खटकणारी गोष्ट मृणालला. त्यालाही माहिती आहे. झोप आणि न बोलणे अशा 2 वेगवेगळ्या अच्छा, गोष्टी दोन्ही आलेल्या आहेत. बरोबर आहेत. न बोलणे म्हणजे आजही मी एवढं बोलते, लोक म्हणतील ही का एवढं बोलते. कारण मला ताकीद दिली की तू बोल, मी नाही बोलत. म्हणजे बसल्याच तू सांभाळून घेशील ना. सो म्हणून मी एवढं बोलते. ओके. पण तो तसा कमीच बोलतो. ओके, हरकत नाही. मृणालची फेवरेट डिश तू लिहायचीस आणि तू लिहायचे नीरजची न आवडणारी डिश. अच्छा, खिचडी मृणालला आवडते. हो. बापरे. आणि ह्याने लिहिलंय शेपूची भाजी. करेक्ट आहे दोघांचा. खिचडी का तुला आवडत खिचडी असेल मला म्हणजे? खूप आवडते. मी माझं गो टू फूड खिचडी आहे. फोडणीची खिचडी, तुरीची डाळ घातलेली, त्यात काही नसलं तरी मी ती कधीही खाऊ शकते. पण हे नुरवीमुळे की तुला पहिल्यापासून आवडतं पहिल्यापासून, अगदी पहिल्यापासून. म्हणून? ओके. मृणालचा मूड चेंज झालाय किंवा मूड स्विंग झालाय, हे ओळखण्याची तुझी सिक्रेट ट्रिक काय आहे? मृणालचा मूड चेंज झालाय किंवा मृणाल त्या मूडमध्ये नाही आहे, आता चिडचिडी झाली, हे ओळखण्याची एक सिक्रेट ट्रिक काय सांगशील आम्हाला? ते तू नोट डाऊन करू शकतोस. मृणाल पण कदाचित लिहू शकते की तुला काय वाटत असेल की तो कशामुळे ओळखतो तुझी चिडचिड होते. दोन्ही एक्स्ट्रीम आहे असं मला वाटतं. म्हणजे मी माझ्या बाबतीत हे ऑब्झर्व केलं. हो, हे खरं आहे ॲक्च्युली. मला तो शब्द लिहायचा, पण आता लिहू चालेल? लिही ना, बिंदास. मला कदाचित ओके. चिडचिड किंवा शांत बसणे. ओके. अच्छा, तेच लिहिलंयस तू. पण मी हे बघ मला काहीतरी लिहिलंही नाही. मी शांत बसते खूप चिडून. हां, परफेक्ट. लास्ट क्वेश्चन आता. नीरजला मृणालचा आत्तापर्यंत आवडलेला रोल, फेवरेट भूमिका.
तुला मला असं आतापर्यंत वाटतं. मृणालने केलेली कुठली भूमिका तुला आवडली? तेवढंच पाहिलंय कारण मी ओळखते. हे माझं बावर आहे. पण तू तिथे मीच्या वेळेला भेटलेलास म्हणजे ते पण तू बघितलंच असशील ना? थोडं प्लस मायनस बघायचं म्हणजे कंटिन्युअस फॉलो केलं असं नाही झालं, ओके. कारण का तेव्हा मी अमेरिकेत नव्हतो ॲक्च्युली, इकडेच होतो तेव्हा, पण माझे क्लासेस आणि बाकीच्या गोष्टी असायच्या माझ्याकडे. ओके. पण हे तुमचं डिस्कशन कधी झालेलं की हा रोल तुला म्हणजे त्याला तुझा खूप आवडतो, हे असं कधी डिस्कस केलेलं नाही, किंवा कधीच त्याला नाही. काही असं डिस्कस नाही केलं, पण मला असं वाटतं की तोच तेच रोल होतं. आवडला असेल. तो सगळ्यांनाच आवडतो अर्थात हेमंत बावरे मधला. हाय. येस. सो खूप धमाल आली, मजा आली. लव्ह गेम लोचा अशा 3ही सेगमेंटमध्ये आपण बऱ्याच गोष्टी ह्यांच्याकडनं उलगडून घेतल्या आहेत. अर्थात लव्ह स्टोरी आपल्या बऱ्याच जणांना माहिती होती, पण काही अर्थाने आज नवीन जे काही आमच्याशी जोडले गेलेले आहेत किंवा मृणालचे जे काही नवीन फॉलोअर्स आहेत त्यांना ही गोष्ट नव्याने कळली असेल. गेममधून आम्हाला थोड्याशा गोष्टी कळल्या आहेत. इन्स्ट्रक्शन एकमेकांना कसं देतात, कसं बॉन्डिंग आहे एकमेकांसोबतचं. आणि लोचामध्ये अर्थात त्यांनी लोचा मुवमेंट सांगितली आहे आणि काही वेळेला रॅपिड फायरमधनं थोडीशी लोचा मुवमेंट क्रिएट झालेली असू शकते काही उत्तरांच्या बाबतीतली. पण आय होप नीरजला पण तू खूप बोलतं केलेलं आहेस बऱ्यापैकी. नीरजची आम्ही जेव्हा नेहमी गप्पा मारतो तेव्हा छान वाटतं, खूप छान आहे त्याचा स्वभाव आणि अर्थात तू म्हणतेस तसा शांत आणि समजूतदार स्वभावाचा आहे जे आम्हाला नेहमी जाणवतं. आणि थँक्यू सो मच पुन्हा तुला एकदाही मृणाल, कारण इतका वेळ देऊन आम्हाला हा इंटरव्ह्यू दिलास त्यासाठी. नाही. आणि तुझे जे काही चाहते आहेत त्यांना नेहमीच तुम्हा दोघांची जोडी बघायला खूप आवडतं. जसं मालिकेतही ते तुला खूप म्हणजे मालिकेतही तुझ्या जे काही रोल असतात ते त्यांना खूप आवडतात, तशी खऱ्या आयुष्यातही तू बऱ्याच जणांना आवडतेस. थँक्यू सो सो त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू आणि थँक्स टू यू की तू एवढ्या सगळ्या केऑसमध्ये पण हे शूट केलंयस शांतपणे. Yes. आणि दुसरं म्हणजे तुझ्या ह्या चॅनलच्या माध्यमातूनच आम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतो. Yes. सो थँक्स टू आणि सगळ्याच टीमचं थँक्यू. थँक्यू.